ही गवारीची भाजी बघून तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. 2 घास नाही तर 2 चपात्यात जास्त खाल इतकी छान चमचमीत अशी ही भाजी तयार होते. नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे. त्यासाठी सर्वात आधी गवारीच्या शेंगा मोडून घेतल्या. स्वच्छ धुवून मस्त आपल्याला त्यात तेल, मीठ टाकून परतून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवायचं आणि मस्त वाफेवर ह्या शेंगा आपल्याला चांगल्या 50% शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता भाजीसाठी एक छोटंसं वाटण तयार करू. त्यासाठी कांदा, लसूण पाकळ्या, आलं, पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं आहे. तर आता हे वाटण भाजीसाठी बघा तयार झालं. आता शेंगासुद्धा आपल्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी घालायची. त्याचबरोबर तयार केलेलं वाटण, चिमूटभर हिंग घालायचा. वाटण मस्त तेलात छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये आता धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार लाल तिखट घालायचं. परतून झाल्यावर सर्वात महत्त्वाचं आहे, यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं. तर हीच आहे नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी पद्धत. आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर गवारीच्या शेंगा घालायच्या आणि त्याही परतून घ्यायच्या. गरजेनुसार आपल्याला गरम पाणी, मीठ घालायचं. झाकण ठेवून मस्त शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ही जर डिटेल रेसिपी प्रमाणासहित हवी असेल तर खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा. तुम्हाला डिटेल रेसिपी मिळून जाईल. तर आता झाकण ठेवायचं आणि मस्त शेंगा आपल्याला शिजवायच्या आहेत. तर इथे बघा ना, भाजी अगदी तयार झालेली आहे खाण्यासाठी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि मस्त ताटात वाढून घ्यायची. तर इतकी छान ही भाजी एकदा करून बघा. तुम्ही जुन्या सर्व पद्धती विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने तयार कराल. इतकी ही भाजी छान तयार होते. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.